कुठल्याही एका विशिष्ट प्रतिमेमध्ये अडकून राहणं मला पहिल्यापासूनच पसंत नाहीये. जगभरातली चायनीज नंतरची सगळ्यात अवघड भाषा ही मल्याळम आहे असं म्हणतात. तुम्हाला मजा वाटेल की मी 1 महिना चित्रपटाचं फक्त तयार होऊन क्राउडमध्ये उभी राहायचे. क्लासमेट्स मल्याळी सिनेमा होता. शटर मी केलेला मल्याळम सिनेमा आहे. व्ही.के. प्रकाश हे मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सो मल्याळम सिनेमाची माझं एक जुनं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याकडे 2च मोठे स्टार्स आहेत, मामुटी आणि मोहनलाल. आपल्या इकडे एवढे मोठे कोणी स्टार नाहीये. मला माहित नाही की आपलं मूल होणार आहे, नाही होणार आहे, कोण आपली लेगसी पुढे नेणार आहे. पण माझी लेगसी ही माझी कामं असणार आहे. माझा चित्रपट हे मी गेल्यानंतरही असेल, त्याच्याबद्दल लोकं बोलतील, माझ्या कामाबद्दल लोकं बोलतील, हे मला क्रिएट करायचं आहे. इतकी वर्ष आता काम केल्यानंतरही मला 2 गोष्टी जमलेल्या नाहीयेत. डिप्लोमॅसी आणि पॉलिटिकली करेक्ट राहणे. मला अभिनय फक्त चित्रपटात करता येतो, खऱ्या आयुष्यात करता येत नाही. मराठी सिनेमा आणि मल्याळम सिनेमामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची पाहुणी आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली, बघ, आपला परिचय जुना आहे, फारच म्हणजे बकुळा नामदेव घोटाळे. बरं, आपण अनेक इव्हेंट्सला भेटतो, पार्ट्यांमध्ये भेटतो. कधी तुला मी फोन करतो, धुळा पाहिल्यावर फोन केला, आणखीन कधी फोन केला असेल. आपण भेटतो तर नेहमी, किंवा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा. हो, तुमची प्रतिक्रिया मला कायम येते. कायम असते. फोटोबद्दल असेल, ॲक्टिंगबद्दल असेल, डान्सबद्दल असेल. पण मुलाखत मात्र आपण पहिल्यांदाच करतोय. काय सांगताय? मग अच्छा, अशी ऑफिशियल मुलाखत कधीच नाही झाली. इतकी वर्ष तुम्हाला वाटलंच नाही माझी मुलाखत घ्यावी? अरे बापरे, हा चांगला प्रश्न आहे. तुझी मुलाखत घ्यावी असं मला सतत वाटत होतं, पण मलाच कळत नाही. मी कालपासून असा विचार करतो की आपण सोनालीची मुलाखत कधी केली. तू सांग मला, तुला तरी आठवत आहे का? सांग, मी तुझी मुलाखत केली. मला असं वाटतं की एखाद्या वेळेस आपण गप्पा मारता मारता तुम्ही त्यातनं काहीतरी उचलून काहीतरी. नाही, तसं नाही झालं कधीच नाही. मी एक लेख असा लिहिलेला, तो आपण जनरल गप्पांमध्ये काहीतरी एखादा तुझा मुद्दा माझ्या लक्षात राहतो. तुला माहिती आहे, मला ते बारीक सारीक गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यावर मी आर्टिकल केलेलं. पण मुलाखत द्यायला म्हणतो ना की प्रश्नोत्तर, म्हणजे एखाद्या इव्हेंटला भेटल्यानंतर मी तुला विचारलं, रे तुझा सिनेमा बघितला, मग तू काहीतरी तिथे रिॲक्ट होणार. मग दुसऱ्या इव्हेंटला कुठेतरी भेटल्यानंतर मग दुसरा मुद्दा, किंवा व्हॉट्सअपवर तुला मी सांगितलं की हे गाणं आवडलं, त्याच्यावर तू अशा पॉइंट्सवर मी आर्टिकल केलं, पण मुलाखत नाही. काय वाटतं तुला? तुझाही प्रश्न, मी स्वागत करतो तुझ्या प्रश्नाचं. मला वाटतंय की मला एक मल्याळम सिनेमा करावा लागला तुम्ही माझी मुलाखत घ्यायला. हे पण बरोबर आहे अगदी. बरं, मला एक सांग, बघा आता तुझ्यात टॅलेंट आहे, म्हणजे हम्पी वेगळा आणि हिरकणी वेगळा, करेक्ट आहे. डान्सच्या बाबतीत तर मी तुझं नेहमी, मीच काय, म्हणजे जिथे जिथे मराठी माणूस आपल्या मराठी कलाकारांचे डान्स बघतो तो तारीफ करणारच. म्हणजे सिनेमातले तर डान्स झालेच, परंतु इव्हेंट्समध्ये मी पाहिले की व्यासपीठ जे आहे ते किती फुटाचं असू दे, ते अख्खं तू व्यापून टाकते. आणि क्राऊड किती ह्यूज असू दे, त्या क्राऊडला तू, म्हणजे त्याला म्हणतात ना, संमोहित करणं म्हणतात, की ते तुझ्याकडे असं बघत राहतात. म्हणजे तुझा डान्स चालू असताना, आता हे तू पाहिले की नाही मला माहित नाही, जो ऑडियन्स असतो ना त्यांच्या एक्सप्रेशन ना एकदा वेळ काढून बघतो. ओके, हा, बरं, तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडियावर तू ॲक्टिव्ह असते. फोटो सेशनच्या बाबतीत तू 2 टोकं केलेली आहेस. एक म्हणजे तू ट्रॅडिशनल पण असते, करेक्ट आहे, आणि तू शॉर्ट्समध्ये पण असते किंवा बिकिनीमध्ये पण असते. आता हा बॅलन्स आहे ना, हा बॅलन्स म्हणजे थक्क करणारा बॅलन्स आहे. म्हणजे झिनतमान परवीन बाबी हे झिनतमान परवीन बाबीच राहिल्या, तसं तुझ्या बाबतीत नाही आहे. म्हणजे त्या कशा, त्या वेस्टर्नाइज, म्हणजे ते आपण काय वेस्टर्न, म्हणजे आजही त्यांना वेस्टर्नाइजच आपण बघतो झिनतमानकडे. पण तुझ्या बाबतीत कसं होतं माहिती आहे ना, तुला आम्ही ट्रॅडिशनली पण बघतो. म्हणजे आता तू राजस्थानचे ह्या सिनेमाच्या संदर्भामध्ये फोटो पोस्ट केले. अरे, हेच का सोनाली कुलकर्णी? हे नेहमी होतं. मला सांग, चातुर्य तुला जमलं कसं? बापरे, चातुर्य वगैरे नाहीये. मला असं वाटतं की कुठल्याही एका विशिष्ट प्रतिमेमध्ये अडकून राहणं मला पहिल्यापासूनच पसंत नाहीये. आणि अभिनेत्री किंवा या क्षेत्रातल्या लोकांना ते सहज
त्या मार्गी आपण लागतो. म्हणजे एखादा चित्रपट गाजला, एखादी भूमिका गाजली, तर मग तसेच चित्रपट येतात, तशाच टाइपच्या भूमिका येतात, तशाच लूकमध्ये लोकं आपल्याला पाहतात. पण मग ती प्रतिमा तयार व्हायच्या आधी आपण ती मोडून तोडून टाकायची असते, जेणेकरून पाण्यासारखं वाहता आलं पाहिजे. कुठल्या एकाही चौकटीत अडकायला मला पर्सनली आवडत नाही. त्यामुळे मग सतत ती चौकट मोडून वेगळं काहीतरी करत राहावं आणि मग ते फक्त दिसण्यात नाही, तर अभिनयाच्या बाबतीत असतील. तुम्ही जसं म्हणालात, की हम्पी आणि हिरकणी. अ, मला कायम असं वाटत गेलं म्हणजे अर्थात पहिलाच चित्रपट बकुळा नामदेव घोटाळे स्त्रीप्रधान असल्यामुळे, गावातली भूमिका, गावरान भूमिका असल्यामुळे लोकांना मी तशी वाटले. पण जेव्हा मी इंटरव्ह्यूज द्यायला लागले, तेव्हा लोकांना लक्षात आलं, की ही शहरी मुलगी आहे, ही शहरातलं बोलते, हिला इंग्लिश येतं. असे प्रश्न खरंच मी एका हिंदी चित्रपटाच्या हिंदी म्युझिकलच्या ऑडिशनला गेले होते आणि अत्यंत मोठी मंडळी होती ती आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्यांनी असे आपापसात चर्चा केली आणि मग मला विचारलं नटरंग नुकताच येऊन गेला होता त्याच्यानंतरची गोष्ट ही, की "अरे यू स्पीक इंग्लिश?" आणि मी म्हणाले, की "हो, म्हणजे अरे! का?" हां. "नाही, कारण तुझी प्रतिमा जी आहे चित्रपटातली नटरंगमधली नयना कोल्हापूरकरांची इतकी गावंढळ, गावरान भूमिका होती. ती मग कदाचित मग आपण ती कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ शकतो, की इतकी चांगल्या पद्धतीने ती सशक्त, खरी-खरी भूमिका साकार झाली असेल, की लोकांना प्रत्यक्ष समोर आल्यानंतर ही तीच मुलगी आहे का? ही असं शहरी किती छान बोलू शकते. म्हणजे मग आपण आपल्या चित्रपटातल्या, आपल्या ऑन स्क्रीन इमेजपेक्षा काहीतरी वेगळे आहोत एरवी, हे लोकांच्या समोर येतं. आणि मला असं वाटतं, की ती प्रतिमा तयार करण्यासाठी तयारच असतात. लोकांना ती मोडायची नसते, ती आपल्याला स्वतःसाठी मोडायची असते. सो मग पटका असू देत किंवा मग सोशल मीडियावरचे माझे फोटोशूट असू दे हां. आणि हॉनेस्टली मला दोन्ही पेहराव करायला खूप आवडतं. मला असं अच्छा. वाटतं, हां. की आपण ज्या ओकेशनला चाललोय, जिकडे चाललोय, आता मी स्विमिंग पूलमध्ये तर नऊवारी नेसून जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. तर हां. तिथे जे कपडे घालायचे असतात, आपण हां. तेच घालतो. आपण प्रेझेंटेबल आहोत का? आपण ते कॅरी करू शकतो का? याची जाणीव कुठेतरी आपल्या स्वतःला असायला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं, की जर का मी स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या बॉडीमध्ये, स्वतःच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल असेन, तर मग मी ते सोशल मीडियावर किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवर मांडायला मला त्याची भीती नाही वाटत. आणि तितकंच मी एन्जॉय करते नऊवाऱ्या नेसणं एक्झॅक्टली, किंवा नथी एक्झॅक्टली. वेगवेगळ्या हां. पद्धतीच्या ट्राय हां. करणं. मला साड्या नेसायला मी साडीमध्ये अत्यंत कम्फर्टेबल आहे. मी स्वतः साडी नेसते, एकही पिन न लावता. 2.5 मिनिटात वगैरे मी तयार होऊ शकते. अरे वाह! आणि मी साडी नेसून खरं तर काहीही म्हणजे फुटबॉल वगैरे पण खेळू शकते. इतकी मी कम्फर्टेबल आहे. मला आवडतं पारंपरिक लूक करायला आणि तसं फिरायला. सो माझ्या मूडवर आहे. हां, फॅमिली मूडवर आहे. पण मला सांगा आता हे एवढं सगळं आहे. मग तुला चेन्नईचं तिकीट उशिरा कसं मिळालं? मल्याळम पिक्चरचं, चेन्नईचं नाही, केरळचं. केरळचं? आय डोंट नो. मला असं वाटतं, की ती योग्य वेळ यायला लागते. योग्य चित्रपटात आपली योग्य जागा आहे की नाहीये, ही समोरच्याला सुद्धा सापडावी लागते. सो इट्स अबाउट टाईम. इट्स अबाउट टाईम अँड डेस्टिनी. आपण ज्या चित्रपटासाठी आपण बनलेलो आहोत, जी व्यक्तिरेखा आपल्यासाठी बनलेली आहे, ती आपल्यापर्यंत येतेच येते. कधी ती पटकन येते, कधी 15-15 वर्ष लागू शकतात. पण हे कसं घडलं एकदम केरळला, कोची वगैरे? म्हणजे अ, काहीतरी त्याला घडलं असेल ना, तुझ्याकडे रोल आला, असं तुझे काय फोटो पाहिले किंवा तुझा काय परफॉर्म पाहिला, डान्स पाहिला, असं काहीतरी घडलं असेल ना? घडलं हे 14 वर्षांपूर्वीच होतं. पण 14 वर्ष लागली त्याचं रूपांतर अशा पद्धतीने व्हायला. म्हणजे नटरंग पाहिला होता हा लिजोने सुद्धा. लिजो जोस पेलिश्री हां, नावाचा हां. जो आमचा दिग्दर्शक आहे, तो अतिशय भन्नाट आहे. आपल्या देशातले आत्ता जर का तुम्ही टॉप 10 दिग्दर्शक निवडले, तर त्यातला तो एक नक्कीच आहे. हं. ज्याचं काम बघण्यासाठी इतर मोठे-मोठे दिग्दर्शक कायम असे एक्साइटेड असतात, की हा आता नेक्स्ट काय करतोय? सो अशा पठडीतला हा दिग्दर्शक आहे आणि त्यानी कधीतरी नटरंग किंवा ते गाणं पाहिलं होतं अप्सरा आली आणि त्याचा तो प्रचंड फॅन होता. सो ते त्यांनी कधीतरी पाहून मार्क करून ठेवलं होतं. आणि जेव्हा त्यांनी या चित्रपटाची संहिता तयार केली आणि स्टोरी बोर्डिंग झालं आणि कास्टिंगवर बसला, मला हे त्यांच्याकडनंच कळलं की प्रत्येक कॅरेक्टरसाठी त्यांनी जी नावं शोधली होती, जे ॲक्टर्स शोधले होते टॉप लिस्टमधनं, तेच ॲक्टर्स फायनली त्यांनी कास्ट केले. कुठल्याही नावासाठी कॉम्प्रोमाईज केलं नाही किंवा सापडत नाहीये किंवा डेट मिळत नाहीये किंवा कोण आहेत, काय आहेत. सो गंमत ही आहे की आपण कधीतरी काहीतरी कुठेतरी पाहून ठेवलेलं असतं.
किंवा आपण कधीतरी काहीतरी करून ठेवलेलं असतं आणि आपल्याला त्या क्षणी त्याचं प्रत्यक्ष काहीतरी रिझल्ट दिसला नाही तरी असं नाहीये की ते कामी येत नाही. तुम्ही करून ठेवलेलं काम तुम्हाला कधी, कुठे, कशी, कुठली पावती देऊन जाईल याची कुठेच आपण चांगलं ते पेरलं तर चांगलं तर उगवतं. एक्झॅक्टली आणि ते कधी कधी होईल याची सांगता येत गॅरंटी नाही. नाहीये. हां. सो एक गोष्ट नक्की की चांगलं केलेलं काम कधीच वाया जात नाही. त्याचं तुम्हाला फळ कधी ना कधी मिळतंच. सो असंच मला फोन आला आणि मला खूप रँडम लोकांचे फोन आले. म्हणजे एक 5-6 लोकं मला शोधत होती. मी त्यावेळेला ताराबाईंचा जो चित्रपट मी करते त्याचं शूटिंग करत होते आणि मला ना एक आठवड्याभरात कोणीतरी कास्टिंग डिरेक्टर, कोणीतरी प्रोडक्शनमधनं, मग सिद्धार्थ मेनन जो आपला केरळचा पण मराठी मराठी ॲक्टर आहे तो, त्यांनी फोन केला आणि असे खूप लोकांनी फोन केले की असं-असं एक चित्रपट आहे, मोहनलालच्या ऑपोझिट आहे आणि मोठी फिल्म आहे आणि म्हटलं की कोणीतरी आपली मस्करी करतंय किंवा काहीतरी असेल, इतकं सोपं थोडी असणार आहे. सो मी ऐकून हो, ओके करूया वगैरे असंच बोलत होते. पण जेव्हा मला सिद्धार्थचा फोन आला, तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी ह्याच्यात सिरियसनेस आहे आणि हे जेन्युइनली आपल्याला शोधतायत. मग त्यांनी मला सिनॉप्सिस पाठवला, स्क्रिप्ट पाठवलं, कॅरेक्टर ब्रीफ पाठवलं आणि मला ते प्रचंड आवडलं. अर्थातच म्हणजे इतकी मोठी फिल्म, त्याच्यातली इतकी अत्यंत महत्त्वाची भूमिका, ही सगळी माणसं एकत्र येणं. अर्थात फक्त लँग्वेज मला येत नव्हती. तेच पण पुढे विचारणार आहे. पुढे बोला. हां. अशा पद्धतीने त्याचं कास्टिंग झालं आणि लिटरली पहिल्या भेटीत मी निर्मात्यांना इथे ते मुंबईत आले होते, इथे भेटले मला ते आणि इतके साधे, सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती आहेत, की त्यांनी 35 ते 1 वर्ष मल्याळम सिनेमा प्रोड्यूस केलेले आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. अनेक चित्रपट केलेत आणि खूपच म्हणजे सीनियर आहेत. तुमच्या एवढेच असतील वयाने. भेटले आणि एकदम काय म्हणतो घरच्यासारखं फिलिंग असतं ना, की वी आर व्हेरी सेफ पीपल, वी आर व्हेरी प्रोफेशनल, वी आर व्हेरी हां, हे क्लिअर. मस्ट आहे. मस्ट हां, आहे. हे खूप हां. गरजेचं आहे कारण हां. आपल्याला बाहेरच्या इंडस्ट्रीबद्दल वेगवेगळ्या अगेन प्रतिमा एक्झॅक्टली. तयार किंवा एक झालेलं आहे. परसेप्शन तयार झालेली येस, आहे येस. आणि आपल्याला माहीत नाही त्यातलं किती खरं आहे, किती खोटं आहे. सो कुठेतरी एक भीती असते. पण ती त्यांनी पहिल्या भेटीतच घालवली. तारखा, पैसे, याव-त्याव सगळं त्या भेटीतच ठरलं आणि आय वॉज ऑन बोर्ड. पण त्याचा अर्थ काय? मुळात तो आम्हाला उच्चारही येत नाही मल्याळममधला. म्हणजे मी 4 वेळा करून पाहिला. हां, काय काय मलया तुम्ही हां, बोला. मलया असं काहीतरी आहे ते. पुढे? काहीतरी आहे. मला नाही सांगता येणार. मी खूप प्रयत्न केला. कारण आपली भाषा मराठी किंवा हिंदी, इंग्लिश. पण हे मल्याळम पिक्चरचं नाव आहे मलई कोट्टे वालिबन. म्हणजे काय? मलई कोट्टे वालिबन म्हणजे वालिबन त्याचं नाव आहे. अच्छा. हां. चित्रपटातल्या मुख्य मुख्य हां, भूमिकेचं त्याच्या भोवती आहे. आणि मलई कोटे म्हणजे त्या एका कोट्टे म्हणजे फोर्ट. हां. त्या एका फोर्टचा असा अनडिफिटेबल वॉरियर झोनमधलं हां. असं ते खूप काय म्हणतो प्राचीन काळातली टर्म आहे ती. या अमर चित्रकथा आणि झोन. असं. हां, झोन तो आहे. म्हणजे चित्रपटाचा झोन फारच वेगळा आहे. म्हणजे मला नाही वाटत अशा पद्धतीची फिल्म आपण इंडियन सिनेमामध्ये पाहिलेली नाहीये. आजी जेव्हा आपल्याला गोष्ट सांगायची किंवा ज्यांच्या आज्या आहेत, ज्या गोष्टी सांगतात, ज्या पद्धतीने आजी आपल्याला गोष्ट सांगते एखादी, त्या पद्धतीचा जो सिनेमा आहे. त्याला एक त्याची संथ गती आहे. त्याला तसं एक पिरियड आहे. फॅन्टसी ड्रामा आहे. तर ती गोष्ट त्याच पद्धतीने तशीच त्या लयीत ऐकणं, पाहणं ही त्या चित्रपटाची गरज आहे. आणि खूप मोठं एक्सपेरिमेंट केलं आहे आमच्या दिग्दर्शकाने. सगळ्यात मोठा एक्सपेरिमेंट असा आहे की चित्रपटात खूप कमी कटिंग आहे. म्हणजे कॅमेरा तुमचा स्टॅटिक आहे आणि 5 मिनिटं मोठा-मोठा शॉट चालू आहे. नो मूव्हमेंट ऑफ कॅमेरा बट मूव्हमेंट इनसाइड द कॅमेरा. हो. म्हणजे जर का तुम्ही चित्रपटातलं गाणं आता जे प्रदर्शित झालंय ते पाहिलं असेल तर मोठे-मोठे शॉट्स लावले. म्हणजे त्यांची तर इच्छा होती माझं जे गाणं आहे ते वन शॉटमध्ये अख्खं करायचं. त्याच्यावर आपण येऊच. पण ही अख्ख्या चित्रपटाची ट्रीटमेंट आहे जी खूप रिस्की आहे. खूप वेगळी आहे, खूप नवीन आहे. त्याच्यातलं लाइटिंग असेल, कॅमेरा वर्क असेल, कॅरेक्टर्स असतील दिसणारे. एक त्याला एक असं आपण कॉमिक बुक उघडतो ना जुन्या काळातलं आणि मग आपण त्या विश्वात जातो. पण आपण त्या विश्वाचा भाग नाही होऊ शकत. एक्झॅक्टली. फक्त रमतो आपण. आपण रमतो आणि आपल्याला ते विश्व खूप आकर्षित करतं आणि मग ती गोष्ट त्यांचं काय म्हणणं आहे, ती सगळी कॅरेक्टर्स आपल्याला पाहावीशी, ऐकावीशी वाटतात. नॉट नेसेसरीली ती आपल्या जवळची वाटतात. नॉट नेसेसरीली आपण त्या विश्वात शिरून
पाहू शकतो. एक वेगळं विश्व आहे आणि ते आपण मोठ्या पडद्यावरती पाहून एन्जॉय करायचंय. पण आपण नेहमी जे म्हणतो ना साऊथची शिस्त वगैरे, ते तो काय अनुभव आहे? आणि तुम्ही राजस्थान, हा काय प्रकार, राजस्थानला शूटिंग वगैरे? कारण चित्रपटाची गोष्ट मी जसं गोष्ट ते, सांगितलं, हां. की जो वालिबन आहे आमचा, द लेजेंडरी मोहनलाल, ते जे पात्र साकारतायत तो आहे एक रेसलर, एक फायटर, एक योद्धा आहे. त्यांनी वेगवेगळ्या युद्धकला शिकलेल्या आहेत आणि तो अ, गावोगावी आपण हे करतो ना, दिवंडी दिवंडी, दिवंडी दवंडी, दवंडी दवंडी. सो दवंडी करत करत प्रचाराचं पहिलं साधन म्हणजे दवंडी. दवंडी. तर हां. त्या काळात हो, हा दवंडी. तेव्हाचा काळ आहे असं हां, समजा. हां. सो तो दवंडी करत करत वेगवेगळ्या गावांमध्ये जात असतो आणि तिथे जाऊन तो चॅलेंज करतो, की त्या गावातला किंवा त्या प्रांतातला सगळ्यात मोठा योद्धा कोण आहे? त्यांनी येऊन माझ्याशी शर्यत करावी आणि मी त्याला. सो तो ना शोधतो आहे, की मला कोण हरवू शकतं, मला कोण हरवू शकतं. एका पॉइंट नंतर तो सगळा प्रवास आहे त्याचा आणि तो ट्रॅव्हल जो आहे तो सगळा एका वेगळ्या लँडमध्ये, एका वेगळ्या प्रदेशात घडणं गरजेचं होतं. म्हणून राजस्थान. जैसलमेर. जैसलमेरला शूटिंग झालंय, पोखरणला शूटिंग झालंय. हो. आम्ही भरपूर फिरलोय राजस्थानमध्ये. ऑलमोस्ट 4 महिने राजस्थानला फिरलोय आणि मग आम्ही चेन्नईला जिंजी फोर्ट जे आहे, हां. तिथे देखील शूटिंग केलंय. सो बेसिकली तो सगळा प्रवास आहे आणि तो वेगवेगळ्या प्रांतात जाण्याचा प्रवास आहे. त्यामुळे राजस्थान जरी असलं तरी वाळवंटातलं वेगळं, मग तिथे जो एक मोठा पोखरणचा किल्ला आहे तो वेगळं. सो असे वेगवेगळे प्रांत हे दिसले पाहिजे व्हिज्युअली सुद्धा, अशी ती दिग्दर्शकाची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे राजस्थान. आणि ह्यात तू काय आहेस? म्हणजे आता तुझा आम्ही बघतोय फोटो, वेगळा लूक. बरं, तुझा तो काय आलं थोडंसं डान्स वगैरे आणि आता ते गाणं वगैरे. म्हणजे सोनाली कुलकर्णीने ह्यापूर्वी साऊथला जर झेप घेतली असती, म्हणजे अगदी ह्यांनी पॉझिटिव्हली, तर मला असं वाटतं ना की तू आज तिकडे एक म्हणजे एस्टॅब्लिश स्टार असती. मी अजूनही होऊ शकते. नाही, व्हायलाच पाहिजे. असा आशीर्वाद द्या मला. यू नेव्हर नो. जसं मी पहिलंच म्हटलं, पहिलं उत्तर होतं, की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, जी आपण नाही ठरवू शकत दरवेळेला, की आपल्याला आत्ता या क्षणी काय करायचंय. बऱ्याचदा आपल्यासाठी एक वेगळा रस्ता देवाने निवडलेला असतो. आपण कितीही चाच पडलं तरी काहीतरी वेगळं लिहून ठेवलेलं असतं. मी कधी विचारही नव्हता केला, की मी साऊथ इंडियन फिल्ममध्ये काम करीन. कधीच नव्हता केला. करायला पाहिजे ना, आता आपले एवढे कलाकार साऊथला काम मी नव्हता करतायत. कधी विचार केला, कारण की मला ती भाषाच येत नाही. पण आम्हाला भाषा येत नाही. मग आता ही भाषा आली कशी तुला या सिनेमासाठी? सो आम्हाला आमची कोच होती हां. कुकू परमेश्वर मॅडम, ज्या हां. स्वतः एक ॲक्ट्रेस आहे, हां. तिकडच्या प्रतिष्ठित आहेत. तर त्यांनी आम्हाला कोचीला जेव्हा ठरलं, कास्टिंग झालं, लॉक झालं, तेव्हा आम्ही काही दिवस वर्कशॉपला तिकडे गेलो होतो. अर्थात पूर्ण भाषा हे शिकणं अत्यंत अवघड आहे, कारण जगभरातली चायनीज नंतरची सगळ्यात अवघड भाषा ही मल्याळम आहे असं हो. म्हणतात. त्यामुळे मला आत्ता येतंय का पिक्चर संपल्यानंतर, तर नाही, मला ही भाषा येत नाही. मला कळते थोडी-थोडी आता हल्ली, आणि स्पेशली इंटरव्ह्यूजच्या वेळेला आता मोहनलाल सर काय म्हणतात, ओके, साधारण एक अंदाज येतो, आपल्याबद्दल बोलतायत, कोणाबद्दल बोलतायत, काय बोलतायत. सो आता मी अंदाज लावू शकते. पण प्रचंड अवघड भाषा आहे आणि पण भाषा येत असेल तर आपलं एक्सप्रेशन पण तसं येतं ना. ॲब्सोल्युटली. मग ते तिथे तर कसं तेच केलं? तर आम्ही एकतर काय काय म्हटलं आहे ते इंग्लिशमध्ये लिहून घेतलं, रोमन. मग ते हिंदीमध्ये लिहून घेतलं. ते त्यांचं स्क्रिप्टच वेगळं आहे ना. हां, ते हां, काय हां. जलेब्या बनवतात, हां, आय माहिती रिअली नाही. डोंट हां. अंडरस्टँड, कारण ते हां. खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. सगळ्यात अवघड स्क्रिप्ट आहे. तर ते आधी बघितल्यानंतरच असं व्हायचं, की बरं, ओके, काय कसं कळणार? मग ते हिंदीमध्ये लिहून घ्यायचं, त्याच्या खाली मग ते इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं. मग ते पंक्च्युएट करायचं, म्हणजे कॉमा कुठे, फुल स्टॉप कुठे, कुठल्या शब्दाला आपण स्ट्रेस करायचंय, बरं कुठल्या शब्दाचा अर्थ कुठला आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ असं असलं, की समजा मला पाणी हवं आहे बाटलीतून, हां, असं वाक्य असेल, हां, तर बाटलीतून मला हवंय पाणी, हां. ते असं रँडम पण लिहू शकतात. तर मलाला मी बाटली अशी ॲक्शन केली तर मी मूर्ख वाटेन. त्यामुळे कुठल्या शब्दाला काय अर्थ आहे, काय पॉजेस आहेत, किती स्ट्रेस करायचे, काय एक्सप्रेशन्स आहेत आणि उच्चार. त्यांना बरं, त्यातल्या त्यात आपण मराठी बोलणारी लोकं तरी जवळ जाऊ शकतो त्यांच्या उच्चारांच्या. त्यांच्यात ळ, ज आणि झेड एच करून ते काहीतरी लिहितात. विच इज ळ. सो असे काही अत्यंत अवघड उच्चार आहेत, जे मला वाटतंय संस्कृत आणि मराठी लोकं त्यातल्या त्यात करू शकतात. पण प्रचंड अवघड भाषा आहे. मी माझं स्क्रिप्ट जे होतं, माझे डायलॉग्स ते तोंड पाठ करून गेले होते
आणि त्याच्यावर खूप रिहर्सल्स वगैरे करून गेले. पण आमचा दिग्दर्शक अतिशय मॅड आहे. तो मला सांगितलं होतं पहिल्या दिवशीच, म्हणजे आमची जी निर्मात्यांबरोबर मीटिंग झाली होती त्याच्यात, की सगळं ओके आहे, फक्त एकच आहे, की आमचा दिग्दर्शक अनप्रिडिक्टेबल आहे. तो कुठल्या क्षणी काय करायला सांगेल हे आम्ही कोणीच नाही सांगू शकत. म्हणजे असंही होऊ शकतं, की आपण राजस्थानला गेलो, सगळं झालं आणि तो म्हणेल, की "नाही, नाही, मला ना बर्फात शूटिंग करायचंय. चला बर्फात जाऊया." हो. तर म्हणलं, "एक मिनिटं, नक्की माझंच कास्टिंग केलं ना? नाहीतर तिकडे झाल्यावर गेल्यावर तो म्हणेल, "नाही, नाही, मला वेगळंच कोणीतरी हवंय." असं नाही ना होणार. नाही, नाही, कास्टिंगच्या बाबतीत आम्ही लॉक आहोत. पण ही इज व्हेरी स्पॉन्टेनियस. त्यांना कुठल्याही क्षणी काहीही सुचू शकतं. सो तुम्हाला मजा वाटेल, की मी 1 महिना चित्रपटाचा फक्त तयार होऊन क्राउडमध्ये उभी राहायचे. 1 महिना. म्हणजे तुझं शिक्षण होत होतं ते एक प्रकारचं. नाही, काहीच शिक्षण नाही. कारण की मी जेव्हा जैसलमेरला गेले, माझ्या गाण्यापासून माझं शूटिंग सुरू होणार हां. होतं. पण तिथे खूप प्रचंड थंडी होती. मग आय थिंक लाल सरांना काहीतरी तब्येत त्यांची बिघडली. मग ॲक्शन सिक्वेन्स जे 12 दिवसात संपणार होतं, त्याला 24 दिवस लागले. सो पुढे-मागे, पुढे-मागे होत गेलं आणि मग एका पॉइंटनंतर ते म्हणले, की "आता नाही, आता आपण तुझं गाणं नंतर करू. आता ही फाईट सिक्वेन्स करूया." मग मी त्या फाईट सिक्वेन्सला जॉइन झाली, ज्याच्यात आम्ही फक्त बघतोय. तर बघणार तर किती शॉट्स लागतील आपले, पण रोज तयार होऊन उभं राहायचं फुल मेकअप करून. सो गमतीत माझा डायरेक्टर मला बोलला होता, की "आय एम सो सॉरी. असं तुला कधीच कोणी वागवलं नसेल ना, तयार होऊन 1 महिना फक्त उभी राहिली आहे तू मॉबमध्ये." आणि मला त्रास या गोष्टीचा होत होता, की सगळ्यांचे एक-एक सीन्स ओव्हर झाले होते. ते मेंटली चित्रपटात होते, काय व्यक्तिरेखा आहे, काय मला काहीच माहीत नव्हतं, कारण मी एकही सीन शूट नव्हता केला. आपण जेव्हा पहिला सीन शूट करतो ना, थोडं तोपर्यंत तुमचं आपल्याला माहीत नसतं, की हां. काय होतंय, कसं होतंय, कॅरेक्टर सापडतंय, नाही सापडतंय. एक चाचपडतच असतो आपण. पहिल्या सीन नंतर कुठेतरी आपल्याला कळतं, की हां, हे विश्व आहे आणि या विश्वात आपण हे आहोत. तर ते माझं होतच नव्हतं आणि मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते. एका पॉइंट नंतर लाइक ठीक आहे, आता काय परत तयार होऊन बसायचं आणि मग फायनली माझे जेव्हा डायलॉग सीन झाले, ज्याची मी तयारी करून ठेवली होती इतके दिवस. माझा दिग्दर्शक मला म्हणाला, "आज रात्री करायचंय आपल्याला, नाईट शूट आहे." आणि मग मी त्यांना भेटायला गेले, की काय कसा सीन आहे. ते म्हणले, मी ना आता ग्राफ चेंज केलाय आणि आता हा वेगळा सीन होणार आहे." मी म्हटलं, "पण मी ते डायलॉग जे पाठ केले 6 महिने त्याचं काय?" तर म्हणे, "नाही, नाही, नाही, आता ते वर्क नाही होत आहे, तर आपण काहीतरी वेगळं लिहिलंय." म्हणे, "ते मला कधी देणार आणि शूट कधी करणार आहोत?" "रात्री शूट होईल. शूटिंगच्या आधी तुला डायलॉग्स मिळतील." म्हटलं, "अरे देवा! आता हे परत नव्याने शिकण्यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही." आय वॉज सो नर्व्हस. म्हणजे पहिला दिवस माझा जो टॉकी होता, तोच होता अत्यंत महत्त्वाचा सीन, जिथे मी मोहनलाल सरांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांना प्रेमाची मागणी घालतेय आणि त्याच्यात मलाच बोलायचं होतं आणि ते फक्त हो, नाही जे काही त्यांना म्हणायचं तेवढंच बोलणार होते. आणि म्हणलं, "हे कसं करणार मी एका तासाभरात शिकून?" मला खूप म्हणजे आयुष्यात एकतर मला जेन्युइनली असं वाटत होतं, की मी पहिली फिल्म करतेय. कारण नवीन विश्व, नवीन लोकं, नवीन भाषा, काहीच नवीन कळत नव्हतं. वातावरण. सगळंच नवीन आणि वन शॉट लावला होता आणि मला त्या वन टेकमध्ये सगळं बोलायचं होतं माझं. बापरे! पण तो चांगला झाला सीन. वन शॉट, वन टेक ओके झाला आणि मग काय मग मग मी सुटले. मग मला एक कॉन्फिडन्स आला, की ओके आपल्याला भाषा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण अभिनय नाही करू शकत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. पण डान्स डान्सची पण गंमत अशीच होती, की आम्ही फुलवा खामकरला गाण्यासाठी कोरिओग्राफीसाठी विचारलं. कारण मला लिजोनी म्हटलं होतं, की आम्हाला काहीतरी अप्सरा अली इज आवर रेफरन्स. आम्हाला हे असं काहीतरी रिक्रिएट करायचंय. अर्थात अप्सरा अली नाही, पण वेगळं काहीतरी. पण ही इज अ बिग फॅन ऑफ अप्सरा अली. तर असं काहीतरी हवंय. म्हणलं मग व्हाय डोंट वी गेट फुलवा खामकर टू कोरिओग्राफ इट? कारण तिनेच ते केले आणि तिच्याशिवाय ते शक्य झालं नव्हतं. तर लगेच त्यांनी फुलवा खामकरला ऑन बोर्ड घेतलं आणि ती आली आणि गाणं आलं आम्हाला. गंमत अशी आहे त्या गाण्याची, की ते गाणं आम्ही कोरिओग्राफ केलं मुंबईमध्ये. रिहर्सल्स केल्या जैसलमेरला. शूटिंग झालं चेन्नईला व्हेरी आणि गुड. लॉन्च केलं केरळला. अशा 4 राज्यांमध्ये ते गाणं घडलंय आणि गंमतच आहे त्याची. कारण कोरिओग्राफी केल्यानंतर मी जसं म्हटलं जैसलमेरला शूट होणार होतं, वेगळं लोकेशन असणार होतं, पण ते तसं नाही घडलं. प्रत्येक गोष्ट जी असते ना, ती ठरलेली असते. ती तिथे-तिथे होणार आहे, जिथे-जिथे होणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण असे इम्पेशंट होतो किंवा आपल्याला असं असतं, की कधी होणार, कसं होणार, काय होणार? पण ते सगळं घडून ज्या पद्धतीने आलं, की ज्या आम्ही सुरू करणार होतो माझ्या गाण्याच्या शूटिंगपासनं, पण शेवट आम्ही गाण्यावर केला. हां ना. सो हां, हां. तोपर्यंत एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता. एक छान मैत्री झाली होती टीमबरोबर. आमचे जे डी-ओ-पी आहेत, मधू नीलकंठन, त्यांचा एक पुणेरी कनेक्शन आहे. ते आहेत केरळाचेच,
पण ते FTII ला शिकलेत. ओ आणि त्यांना पुण्याचं जेवण थालीपीठ वगैरे खूप आवडतं. सो मी त्यांच्यासाठी घेऊन गेले होते. पण ते इतके कमाल आहेत. म्हणजे आय थिंक या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू जी आहे, ती त्याची व्हिज्युअल अपील आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, की प्रत्येक फ्रेम आहे ती पेंट केलेली आहे. इतकी सुंदर शूट झाली आहे फिल्म आणि त्याचं श्रेय अर्थात आमच्या DOPला जातं आणि खूप मजा आली शूट करायला. बरं, आता तुला याचा रिस्पॉन्स कसा आहे? भन्नाट Reaction कसं आहे? खूपच चांगला रिस्पॉन्स आहे आणि भरपूर लोकं तर ज्यांनी मला साऊथमध्ये पाहिलं नव्हतं, त्यांना मराठीत पाहिलं नव्हतं, त्यांना असं वाटतंय की मीच डबिंग केलंय. म्हणजे मल्याळममध्ये हां. अर्थात मी नाही केलंय, कारण हां. तिकडचा ऑडियन्स सुद्धा खूप अलर्ट आहे. म्हणजे जसं आपल्या मराठीतला ऑडियन्स आहे, की त्यांना भाषेमध्ये झालेली चूक ही चालणार हो, नाही. बरोबर आहे. तसंच तिथे आहे. ते त्यांच्या भाषेच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहेत किंवा खूप स्ट्रिक्ट आहेत. सो डबिंग मी नाही केलं आणि माझं डबिंग ग्रेस अँथनी नावाच्या एका अभिनेत्रीने केलं आहे, जिने फहाद बरोबर एक फिल्म केली आहे. आय थिंक कुंभलंगिनी नाईट्स, नॉट फहाद, पण ती कुंभलंगी नाईट्समध्ये आहे. हां, फहादचीच बायको आहे, फहाद फासिलची बायको आहे. सो ती खूप रिनाउंड ॲक्ट्रेस आहे. तर तिने माझं डबिंग केलं आणि प्रचंड जवळ जाणारा असा आवाज आहे किंवा खूप सुंदर झालं आहे तिचं डबिंग, जे तिने माझ्या ह्याच्यासाठी केलं आहे. मी माझ्या कॅरेक्टरसाठी हिंदीमध्ये डब केलेलं आहे. सो मला असं वाटतं खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी खूपच जास्त कौतुक केलं आहे. रिव्ह्यूज खूप उत्तम आहेत. होपफुली बघू आता इथून पुढे मल्याळम सिनेमा किंवा पॅन इंडिया सिनेमामध्ये काय काय करायला मिळतंय ते पाहूयात. पण तुला आता याची दुसरी बाजू अशी आहे, की तुझ्याकडे इतके दिवस किंवा इतकी वर्ष साऊथ इंडस्ट्रीचं लक्ष का नाही गेलं? आता तू आता म्हणते ते हा तुला प्रश्न वेगळं- साऊथ इंडियन इंडस्ट्रीला विचारायला नाही, पण पाहिजे. तुला काय वाटतंय? अरे गेलं पाहिजे ना. आय थिंक आत्ता काय झालं ना, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम्स, की गेल्या 2-1 वर्षात कोविड नंतर, स्पेशली पॅन्डेमिक नंतर ना, ह्या सगळ्या बाउंडरीज धुरकट झाल्या आहेत, नाहीशा हां. झाल्यात, पुसल्या गेल्या आहेत. हां. पूर्वी साऊथ इंडियन सिनेमा, तमिळ सिनेमा, तेलुगू सिनेमा, कन्नडा, मराठी, बेंगॉली, पंजाबी, हां, प्रादेशिक गुजराती, सिनेमा आणि हिंदी हे सिनेमा. प्रादेशिक सिनेमे हे त्या त्या प्रदेशातली लोक पाहायचे किंवा तिथल्या पुरते मर्यादित राहायचे. पॅन्डेमिक नंतर, कोविड नंतर, आणि सबटायटल्समुळे हां, आता काय झालंय, हे सगळं एकत्र आलंय. पॅन इंडिया ही टर्म आत्ता आली. आणि डबिंगचं प्रमाण वाढलं. एक सिनेमा नाही, अनेक नॉट भाषेत जस्ट डबिंग. पूर्वी कसं एका व्हायचं, भाषेतले चित्रपट ते 4 यायला लागलेत भाषेत. आता. हां, हां, हां. म्हणजे ॲट द सेम टाइम RRR सारखा सिनेमा असेल, बाहुबली हां, असेल, हां, कांतारा हां. असेल, पुष्पा असेल, अनेक भाषांमध्ये डब होऊन ते त्या त्या प्रांतात एकत्र रिलीज Exactly. होत आहेत. अधिक लोकांपर्यंत पोहोचले. पूर्वी असं व्हायचं की अरे कुठला तरी साऊथ इंडियन सिनेमा खूप चांगला होता, मग त्याची DVD शोधा. म्हणजे जेव्हा आम्ही क्लासमेट्सचं रिमेक केलं, क्लासमेट्स मल्याळी हो, सिनेमा हो. होता. शटर मी केलेला मल्याळम हो, सिनेमा आहे. हो. PK प्रकाश हे मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सो मल्याळम सिनेमाची माझं एक जुनं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हा तोपर्यंत कसं होतं की एक हा कुठला तरी चित्रपट कोणीतरी पाहिलेला असायचा, मग ते शोधा, मग ते पहा. आता OTTवर तुम्ही क्लिक करा, कुठल्याही OTTवर जा, Amazonवर जा, Netflixवर जा, नाव टाका, तुम्हाला जगातला कुठल्याही प्रदेशातला कोणत्याही भाषेतला सिनेमा बघायला मिळतो विथ सबटायटल्स. आता इतकी रीच आली आहे ना, की मी घरी बसून माझ्यासाठी मराठी, इस्रायली, इरेनियन, हो, 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 हो. कोरियन, चायनीज, अमेरिकन, तेलुगू, तमिळ सगळं सेम आहे. सो ह्या ज्या बाउंडरीज होत्या ना, या पूर्वी होत्या, त्या आत्ता नाहीशा झाल्यात. याच्यामुळे मला असं वाटतंय कलाकारांची देवाणघेवाण जास्त झाली आहे. आता कुठल्याही प्रदेशात, आता रणबीर कपूर पण तेलुगू डिरेक्टर बरोबर काम करतो. आम्ही सगळे एकमेकांच्या इंडस्ट्रीत जाऊन काम करतोय. हे आत्ता नव्या पद्धतीने हे क्रिएटिव्ह काय म्हणतो देवाणघेवाण सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की काम जास्त लोकांपर्यंत पोहोचतंय. पण तसं तुझं उत्तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये असं पण दिसतं की काही महाराष्ट्रीयन अभिनेत्रींनी यापूर्वी साऊथमध्ये चांगल्या पद्धतीने बरंच मोठ्या प्रमाणात काम केलं. मग तेव्हा तुझा विचार नाही झाला? आता याचं उत्तर परत मी कसा देणार? म्हणजे मला असं आश्चर्य कोणी वाटतं. केलंय? कोणी केलंय नेहा पेंडसेनी केलं, साऊथ इंडियनमध्ये? कुठल्या भाषेत तिने केलंय? कन्नड वगैरे केलं, श्रुती मराठीने केलं तेलुगू तमिळ चित्रपटामध्ये, मनीषा केळकरनी काहीतरी 1-2 पिक्चर केले, अशी इतरही उदाहरणं आहेत. मग तेव्हा आम्हाला म्हणजे माझ्यासारख्याला असं वाटतं की अरे मग का नाही सोनाली? कुठल्या व्यक्तिरेखेसाठी कोण साजेसं आहे हे त्या दिग्दर्शकाशिवाय कोणीच नाही सांगू शकत. मग ते का पाहत नाही असं मला एक असा प्रश्न सतत असा मला नाही वाटत, मला अजिबात त्याच्याबद्दल खंत नाही वाटत. अरे आमच्यासारख्याला वाटते ना, पण ते तुझ्या फॅनना वाटत असेल मला ना? नाही वाटत. मला असं वाटतं की अगेन जी गोष्ट माझ्यासाठी बनली आहे ती माझ्याकडे येणारच.
तर मला एक सांग, जेव्हा तू याच्याबद्दल पहिली बातमी ट्विट केली, पहिली अगदी की हा सिनेमा करते, तेव्हा इंडस्ट्रीमधनं कसं रिएक्शन आपल्या इंडस्ट्रीकडनं? प्रचंड कमालीचा रिस्पॉन्स होता. स्पेशली मोहनलाल सरांचे खूप फॅन्स आहेत आपल्या इंडस्ट्रीत सुद्धा. त्यांनी मला फोन केले की अरे तू कधी भेटतेस त्यांना, काय त्यांच्याबरोबर कुठला सीन आहे, मग कधीतरी व्हिडिओ कॉल कर. किंवा असे काही लोक आहेत ऍक्टर डिरेक्टर जे लिजोचे खूप मोठे फॅन आहेत. म्हणजे निखिल महाजन मला बोलला होता की मी फिल्म बघायला येणार, मी शूटिंगला येणार, पण त्याला शूटिंगला येता नाही आलं. तो माझ्याबरोबर पहिल्या स्क्रीनिंगला गेला होता. आता जो फॅन शो झाला होता तो विमानाचं तिकीट काढून ती फिल्म बघायला तिकडे आला होता. इतकं महाग चित्रपटाचं तिकीट कोणीच काढलं नसेल. किंवा आशय आहे तो लिजोचा खूप मोठा फॅन आहे, तो पोखरणला आला होता ऑल द वे ट्रॅव्हल करून. सो असे काही ऍक्टर्स आहेत जे यांना भेटायला सेटवर आले होते किंवा फॅन शोला आले होते. स्मिता तांबेनी फोन केला होता. सो किंवा लोकांनी मला डीएम्स केले होते ट्विटरवर असेल किंवा इन्स्टावर की हाऊ कूल, कसं असतं, मग काय पद्धतीने काम करतात, टेक्निक काय आहे. स्पेशली मोहनलाल ॲज अन ॲक्टर 42-43 वर्षांचं त्यांचं करिअर आहे. त्यांची कामं लोकांनी पाहिली आहेत. सो कसं काम करत असतील ते, काय त्यांची टेक्निक काय, हे विचारायला मला खूप लोकांनी फोन केले. किंवा कुठल्या पार्टीमध्ये भेटले तर कसं काम करतात ते, मग काय करतात, त्यांची काय टेक्निक आहे किंवा काय कशा पद्धतीने करतात. किंवा लिजोबद्दल विचारणारे खूप लोक होते. सो आहे इंडस्ट्रीमध्ये जे लोक मल्याळम सिनेमा फॉलो करतात, कारण मल्याळम सिनेमा खूप कॉन्टेंट ड्रिव्हन आहे. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं, म्हणजे तुम्ही विचारायच्या आधीच मी उत्तर देते की मराठी सिनेमा आणि मल्याळम सिनेमामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. सगळ्यात मोठी सिमिलॅरिटी ही आहे की मराठी, जसं मी मगाशी म्हटलं, भाषेच्या बाबतीत मराठी माणसं आणि मल्याळम माणसं खूप स्ट्रिक्ट आहेत, कट्टर आहेत. आणि भाषाभिमान, प्रेम आहेच आहे. आणि त्याच्या बाबतीत कुठलीच केअरलेसनेस, इररिस्पॉन्सिबिलिटी त्यांना आवडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे साहित्य भरपूर आहे तिथेही आणि इथेही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्चरली खूप रिच आहे. म्हणजे खूप आपल्याकडे खूप आहे, संस्कृती प्रधान आहे हे दोन्ही प्रदेश, हे दोन्ही राज्य. त्यामुळे खूप सिमिलॅरिटीज आहेत. आणि कॉन्टेंट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे छोटे छोटे सिनेमे पण होतात. द ग्रेट इंडियन किचन असेल, जोजी असेल, अंगमली डायरीज असतील, जलीकट्टू असेल, असे काही चित्रपट आहेत जे खूप कॉन्टेंट ड्रिव्हन आहे. त्यांच्याकडे दोनच मोठे स्टार्स आहेत, मामुटी आणि मोहनलाल. आपल्या इकडे एवढे मोठे कोणी स्टार नाही आहेत. बाकी कोणताही फरक नाही आहे. चित्रपटाचे बजेट्स बऱ्यापैकी सिमिलर असतात, आशयघन असतात चित्रपट, आणि त्यांचा ऑडियन्स त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या संस्कृतीला धरून खूप जास्त स्ट्रिक्ट असते. वैशिष्ट्य आहे साऊथ नाही, मल्याळम मोस्टली. म्हणजे तेलुगू किंवा तामिळ खूप कमर्शियल सिनेमे आहेत. वेरेज मल्याळम चित्रपटांमध्ये अजूनही आशयाला धरून जे चित्रपट असतात ते सगळ्यात जास्त चालतात. दृश्यम असेल, दृश्यम 2 असेल, किंवा आत्ता आलेली नीर नावाची फिल्म आहे मोहनलाल सरांचीच. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप साधर्म्य आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये. ह्या सिनेमाने तुला बरंच काही दिल्याचं दिसतंय तुझ्या एकूणच बोलण्यातून. खूप असा आतून बदल जो म्हणतो. मला असं वाटतं होते एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये घडलेला असेल, अनुभवातनं आलेला असेल, आणि थोडं आपण जग पाहून येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काय नाही. पण चांगलं आहे ना, म्हणजे तुझ्या एका मुद्द्याशी आता मला सहमत व्हायला पाहिजे. किती वेळ यावी लागते. ऍब्सोल्युटली. आपण तयारच नसतो कित्येकदा. आपल्याला असं वाटतं की आपण तयार होतो, आपल्याला सगळं येतं, आपल्याला सगळं करायचंय, पण यू नेव्हर नो, आपणच तयार नसतो कधी कधी. म्हणजे मी कायम म्हणते की आई बाबा म्हणतात लग्न कर, वय झालंय, मित्रमैत्रिणी म्हणतात त्यांची लग्न झाली, आपण मनातून तयार आहोत का लग्न करायला? ज्या दिवशी असू त्या दिवशी लग्नाची जो काय प्रवास आहे तो सुरू होतो. असंच आहे की आपण एखादा चित्रपट करण्यासाठी माणूस म्हणून तयार आहोत का, कलाकार म्हणून माझी अजून ती जडणघडण झालेली आहे का. तर कळत न कळत ह्या गोष्टी आपल्याला खूप प्रभाव आपल्यावर पडतो. आणि ती गोष्ट तुमच्याकडे तेव्हाच येते जेव्हा तुम्ही मानसिक, शारीरिक, सायकोलॉजिकल पद्धतीने पूर्णपणे तयार असाल. इमोशनली. मोहनलाल बरोबर तू इतका मोठी फिल्म केली, तर काय एकूण अनुभव काय, म्हणजे तुझ्यामध्ये काय बदल झाला, की शिकली, की तू कशी इम्प्रेस झाली? मला सगळ्यात जास्त इम्प्रेस केलं सरांच्या डोळ्यांनी. आणि मी ते थ्रू आउट शूटिंगच्या वेळेला ऑब्झर्व करत होते. ते एकतर खूपच डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे सेटवर असतात, कोण काय करतंय, कसं करतंय, छान बघतात, पण इंटरफेअर करत नाही की कोणी कसं करायला पाहिजे, कोणी काय रोल करायला पाहिजे, अजिबातच नाही. खूप सिक्युअर माणूस आहे. कितीही तुम्ही रिटेक्स सांगा, एकदाही असं चेहऱ्यावरती मी त्यांच्या रेष पाहिलेली नाही की त्यांना कंटाळा आलाय. इतकी वर्ष काम करूनही थिएटर असेल किंवा
सिनेमे असतील, सगळ्या पद्धतीचे त्यांनी रोल्स केलेले आहेत. अ, सगळ्यात प्रभावी त्यांचा हातखंडा कुठला असेल तर डोळे. इतके बोलके डोळे आहेत त्यांचे. आणि जे मी त्यांच्याकडनं शिकले, की ना पडद्यावर दिसण्यासाठी किंवा किंवा आपलं काम, आपला ठसा उमटवण्यासाठी कधी-कधी काहीच न केलेलं बरं असतं. म्हणजे आपण खूप एक्सप्रेशन्स देतो, खूप रिॲक्शन्स देतो, खूप काय-काय करतो आणि ते फक्त एवढं बघतात. आणि तो ट्रेलरमध्ये सुद्धा शॉट आहे, की लोकं येतायत, हो, काय, हो, काय, काय, हो, काय हो, करतात हो. आणि ते फक्त डोळे उघडून बघतायत समोर रोखून. बास. सो माझं म्हणणं आहे, की अर्थात तो ट्रीटमेंटचा भाग आहे. त्यांना प्रेझेंट खूप कमालीचं केलंय वगैरे, वगैरे. पण कधी-कधी 4 वाक्य बोलायची गरज पडत नाही, जर का तुमची नजर ते सांगत असेल तर. नजर जास्त बोलते. ॲब्सोल्युटली. आणि ते इतके कमालीचे एक्सप्रेस करतात डोळ्यातनं. मी ते माझ्या पुढच्या चित्रपटात वापरलंय. आता तुझ्या करिअरचा आपण जर विचार केला तर मला असं एक दिसतं ना की तुला ना चित्रपट स्वीकारण्याची घाई नाही आहे की अरे हा सिनेमा करू, तो सिनेमा करू, हा या महिन्यात लागू दे. हे तू अनुभवातून आलं की काय, कसं आहे की तुझा स्वभावच आहे की शांतपणे एक 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 काम करूया? मला असं वाटतं, की मला स्वतःला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं शोधायला, करायला आवडतं. जे पहिलं उत्तर होतं, की कुठल्याही प्रतिमेमध्ये आणि चौकटीत मला अडकायला आवडत नाही. सो बऱ्याचदा काय होतं, एखादी गोष्ट चालली, की मग तशाच पद्धतीचे चित्रपट येतात किंवा त्याच पद्धतीची कामं येतात. तर ती सगळी नाही, 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 नाही म्हणत, बरं नाही म्हणण्याची माझी मोठी यादी आहे. मला हे नाही करायचंय, मला हे नाही करायचंय याची मोठी यादी आहे आणि काय करायचं त्याची छोटीशीच यादी आहे. तर मग ती जर छोटीच असेल, लिस्टच छोटी असेल, तर त्यातल्या घडणाऱ्या गोष्टी खूप कमी असतात. आणि मग ते घडणार नसतील, तर आपण घडवून आणायचं. हे मी गेली काही वर्ष करतेय. हम्पी असेल, हिरकणी असेल. सो मला असं लक्षात आलंय, की बऱ्याचदा काय होतं, आपली स्वप्न आपल्यालाच पूर्ण करावी लागतात. आपल्यासाठी कोणीच उभं राहणार नाही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो जी एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, ती कदाचित जर घडत नसेल, तर आपण घडवून आणायचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून मग मी कमी चित्रपट करते किंवा मला माझ्या नावावर किती चित्रपट आहेत पेक्षा कोणते चित्रपट कोणते आहेत चित्रपट आहेत, आणि आपण काय केलं? आपण काय लेगसी सोडून जातोय ही महत्वाची आहे. म्हणजे मला मला माहित नाही, की आपण आपलं मूल होणार आहे, नाही होणार आहे, कोण आपली लेगसी पुढे नेणार आहे. पण माझी लेगसी ही माझी कामं असणार आहे. माझा चित्रपट हे मी गेल्यानंतरही असेल, त्याच्याबद्दल लोकं बोलतील, माझ्या कामाबद्दल लोकं बोलतील, हे मला क्रिएट करायचं आहे. आणि मग ते काय प्रत्येक येणारा चित्रपट करू शकत नाही. मग ते त्याच्यासाठी थांबावं लागतं. तुझी नाही बोलण्याची पद्धत काय आहे? एखादा सिनेमाला नाही असं निर्मात्याला कसं आई सांगते गं! तू? नाही ते जरा अवघड काम असतं. म्हणजे मानधन जास्त सांगते, तारखा नाही सांगते की आणखी डिपेंड करतं त्या वेळेला समोर कोण आहे आणि त्यावेळेला काय गंभीर, किती गंभीर सिच्युएशन आहे. वेगवेगळे पैत्रे आपण ट्राय करायचे कुठला वर्क होतो. पण बऱ्याचदा मी खरं सांगते. कारण काय होतं, मग आपण अशी कुठलीतरी कारणं दिली ना, किंवा मग आपण तारखा मॅनेज करू, मग मानधन मॅनेज करू, मग हे करू, ते करू. अडकत जातो हां, आपण. मग आता आपण काय कारण द्यायचं? पण मला बऱ्याचदा मी असं अनुभवलंय, की सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत इतकी वर्ष आता काम केल्यानंतरही मला 2 गोष्टी जमलेल्या नाहीयेत. डिप्लोमॅसी आणि पॉलिटिकली करेक्ट राहणे. हो, हो, हे हो, मला हो. जमत नाही. हा अनेकांचा प्रॉब्लेम आहे. मला नाहीच त्यांचा जमत. कामावर फोकस आहे ना, त्यांचा हा प्रॉब्लेम हां, मला गोड-गोड, खोटं-खोटं बोलताच येत नाही. मला अभिनय फक्त चित्रपटात करता येतो. खऱ्या वाह! आयुष्यात करता येत नाही. त्यामुळे मी लोकांना दुखावते, कारण मी खरं बोलते. पण मला हेही माहिती आहे, की मी दुखावल्यामुळे त्या क्षणापुरते ते दुखावले जातात. त्यांना जेव्हा कळतं हे खरं आहे, ही आपल्याला फसवत नाहीये, आपल्याला मूर्खात काढत नाहीये, तेव्हा त्यांना ते पटतं. त्या क्षणी नाही म्हटलेलं कोणालाही आवडत नाही. म्हणजे Yes. अशी काही लोकं आहेत, ज्यांना मी मोठी लोकं आहेत, ज्यांना मी नाही म्हणालेली आहे, खरं सांगून. आणि 2-1 वर्ष ते माझ्याशी बोललेले नाहीयेत. पण तिसऱ्या वर्षी त्यांच्या लक्षात येतं, की अरे, मग बाकीच्या लोकांपेक्षा खोटं-खोटं बोलण्यापेक्षा ही खरी आहे. ही निदान आपल्याला खरं येऊन सांगते. आणि मग वेळ गेल्यानंतर आपोआप तो दुरावा कमी होतो किंवा माणसं मूव्ह ऑन करतात. पण आय ऑल्वेज बिलीव्ह, की खरं सांगितलेलं कायम बरं असतं इन द लाँग रन. त्यामुळे खरी ठीक नाणी आहे. ही कायमच चालतात, खोटा सिक्का कधीच चालत नाही. कधीच नाही. तर आता आपण रॅपिड फायर एक उत्तर देणार तू, एक ओळ वाढली तरी चालेल, म्हणजे असं एकच ओळ सांगायचं पाहिजे असं काय नाही. बरं. फिटनेसची सायकल की मौजमजेची कार? सायकल. मुंबई पुणे? कोची. सध्या तरी. दुबई लंडन? आई गं! दुबई.
नाही, लंडन. दोन्ही. दोन्ही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, पण इथे परत तुला मी करतो. पारंपरिक, मॉडर्न, फॅशनेबल तुझं जास्त लाईक? मला दोन्ही आवडतं. अच्छा, नैना कोल्हापूरकरीण, पारो? ऐक, तारा राणी. वेगळाच काहीतरी विषय. वेगळाच दिला. अप्सरा आली, केळेवाली? रंगपट्टिनम रंगराणी. ग्रँड मस्ती, सिंगम 2? मलई कोटे वालीबन. माझ्या रॅपिड फायरचे प्रश्न मीच काढलेत. 1 डोअर व्हॅनिटी की 2 डोअर व्हॅनिटी? मी ज्या चित्रपटात काम करते त्याच्यात ना आम्ही व्हॅनिटी मधले सगळे दरवाजे उघडतो आणि मग कल्ला असतो. आत्ता मी रिसेंटली फिल्म केली आहे रावसाहेब, ज्याच्यात मी, मुक्ता, जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर, सागर देशमुख, अशी इतकी मोठी मंडळी आहे. 3 व्हॅनिटीज असायच्या, मुलींच्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या, सगळे तयार होऊन एकाच व्हॅन मध्ये असायचे दिवसभर. त्यामुळे दंगा. व्हॅनिटीने फरक नाही पडत. मल्टिप्लेक्स, OTT? मोठा पडदा. आता शेवटचा प्रश्न बघ. आता चांगली व्यावसायिक स्पर्धक कोण? अमृता खानविलकर की सई तावणकर? चांगली व्यावसायिक स्पर्धक. बापरे, प्रश्न खूप अवघड आहे. व्यावसायिक स्पर्धक हा प्रश्न, ह्याचं उत्तर आता जाऊन आपल्याला बघायला लागेल कोणाचे सिनेमे व्यावसायिक चाललेले आहेत. चांगले व्यावसायिक म्हणजे आता पोझिशन वाईज जे आपण, म्हणजे कसं असतं प्रत्येक काळामध्ये एक टॉपच्या अभिनेत्री असतात. मग मला सुप्त संघर्ष. मला उलट म्हणायला हे आवडेल की ही तीनही नावं, म्हणजे आम्ही तिघी असू किंवा आमच्या, आता आम्हाला तिघींना साधारण 15 वर्ष झाली एक्झॅक्टली, आणि गेल्या 15 वर्षात हीच 3 नावं टॉपवर आहे. हो, म्हणूनच त्यामुळे आम्हाला तिघींना त्याचं क्रेडिट जातं. व्हेरी गुड. तर मित्र हो, आज सोनाली कुलकर्णीने हॅशटॅग ठाकूर विचारणामध्ये जे काही मी तुला प्रश्न केले, अत्यंत मनापासून चातुर्याने उत्तर दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. ठाकूर विचारणामध्ये आता पुढचे पाहुणे कोण असतील याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.